हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आम्ही चाललो होतो मॉलला, कारण वैशानला एक्झाममध्ये छान मार्क्स पडले होते. त्यामुळे आम्ही त्याला प्रॉमिस केलं होतं की मॉल आमचा हा फिक्स आहे, त्याला चांगले छान मार्क्स म्हणले की आम्ही मॉलला घेऊन जातो. तर आम्ही मॉलला निघालो होतो. तर दिदू पण थोडी चिडचिड करत होती, झोपेतून उठली होती आणि तिचं खाऊ वगैरे झालं होतं आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. तर जाताना वैशूचं पडला होता सकाळी, तर त्याच्या गुडघ्याला लागलेलं, तर गुडघ्याला आणि पायाला पण लागले. त्यामुळे शूज प्लस मी सँडल घेतले होते. शूज जर जास्त त्रास शूजने व्हायला लागला तर मी सँडल त्याला घालणार होते, त्यामुळे त्याला घेऊन गेले ॲक्च्युली सँडलसुद्धा. तर येस, आम्ही चौघंही निघालो होतो आणि आम्ही जाणार आहे ॲक्च्युली कारने. तर बघू शकताय तुम्ही इथं दोघंही एक्सायटेड होता, वैशांत खूप एक्सायटेड होता. तर आम्ही निघालो, लिफ्टमध्ये होतो त्यामुळे थोडंसं कॅप्चर केलं थोडंसं. येस, फायनली आम्ही बिल्डिंगच्या खाली पोहोचलो. बघू शकताय तुम्ही, वातावरण खूप सुंदर झालं होतं आणि पाऊस येण्याची शक्यता होती. हिवाळ्यात देखील पाऊस पडतो इकडे, अशी कंडिशन होती. तर वातावरण, हवा देखील खूप छान सुटली होती आणि बघू शकताय तुम्ही, फायनली आम्ही गाडीत बसलो आणि दिदू बघत होती बाहेर काहीतरी. ॲक्च्युली वैशांत बघा कसं छान मस्त त्याला पुढं शीट त्याने झोपण्यासाठी केली आणि तो छान झोपला. इकडे मी थोडंसं माझं शूट केलं. तर माझी आज मी हेअरस्टाईल चेंज केली होती, तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये हेअरस्टाईल. तुम्हाला कशी वाटली ती पण सांगा. तर येस, तुम्ही बघू शकताय आम्ही सगळे एन्जॉय करत निघालो होतो. आम्हाला टाईम स्लॅप लावायचा होता इथून मॉलपर्यंत जाण्यापर्यंत, तर ते अरेंजमेंट चालू होती आणि गीतिशा खेळत होती छान. तर वैशांत सांगत होता आपण कसं लावूया, चार्जिंग संपली होती. तर तुम्ही टाईम स्लॅप एन्जॉय करू शकता आणि खूप छान टाईम स्लॅप आलेलं आहे. वातावरण खूपच असं म्हणजे ढगाळ वातावरण झालेलं होतं, ते बघू शकता तुम्ही. आणि आमच्या पुढे एक KDMCची कचऱ्याची गाडी होती, ती हालतच नव्हती. ते खूप वेळ आम्ही तिच्या पाठीत चाललो होतो. बघू शकता इथं टाईमलेस आम्ही कल्याणच्या इथं पोहोचलो आणि फायनली आम्ही इकडे बघू शकता तुम्ही, जातानाचा थोडा व्हिडिओ शूट केला होता मी. हे दोन्ही मोबाईलमध्ये शूट केलं, टाईम स्लॅप सुमितच्या मोबाईलमध्ये आणि नॉर्मल व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये केल्यामुळे तुम्ही वातावरण बघू शकता बाहेरचं किती छान झालं होतं. पाऊस येईल अशी वातावरण झालं होतं. एकीकडे सूर्याचं दर्शन देखील खूप छान प्रकारे आम्ही दुपारच्या 3-3:30 दरम्यान निघालो होतो. तुम्ही बघू शकता इथे फायनली आम्ही आंबिवलीत पोहोचलो. आणि येस, तुम्ही इथं बघू शकताय की लास्ट म्हणजे आम्ही तिथे थोडंसं मॉलच्या इथे पोहोचलो, कारण मॉलला एवढी गर्दी होती त्यामुळे पार्किंग आम्हाला बाहेरच लावावं लागली ॲक्च्युली. तर बघू शकता तुम्ही पार्किंग किती लोक येत होते, कारण क्रिसमस सेलिब्रेशन असल्यामुळे आणि मॉलमध्ये थोडं छान आणि फ्रेश वातावरण होतं, डेकोरेशन वगैरे, त्यामुळे सगळेच तिथं आले होते. तुम्ही फायनली आम्ही पार्किंगचा जो मेन एरिया होता तिथे पोचलो. तुम्ही बघू शकता, मी त्याचा देखील व्हिडिओ शूट केला आहे की पार्किंग अजिबात नव्हती ॲक्च्युली, कुठेच गाड्या खूप असं पॅक झालेलं होतं. तुम्ही बघू शकता इथे. तर आम्ही निघालो ॲक्च्युली. जात असताना वैशांच्या शूजची लेस निघाली होती, तर त्याला सांगितले की लेस बांधूयात आपण, थोडं बाजूला होऊन बांधूयात, कारण कार येत होत्या पाठीमागून, वाहनं येत होती. येस, तर मी तिथं पाठी गेले आणि तिथं बांधली ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता इथे तो बांधत होता पण त्याला येत नव्हते, तर मी बांधली ॲक्च्युली. तर आम्ही पुढे निघालो. सिक्युरिटी चेकिंग होतं, तर सिक्युरिटी चेकिंग करत असतानाच बघितलं की लिफ्टला खूप गर्दी आहे ॲक्च्युली. तर सुमित वगैरे इकडून चेकिंग करून गेले आणि माझं लेडीजमध्ये चेकिंग करत होते. सिक्युरिटी मला ओरडली आहे, म्हणजे इथे व्हिडिओ करायचा नाही, तर ते व्हिडिओ मी थोडा कट केला तिथला. तर आम्ही लिफ्टला गर्दी असल्यामुळे आम्ही स्टेअर्सने गेलो ॲक्च्युली. स्टेअर्सने जात असताना बघू शकताय की गीतिशा, सुमित आणि वैशाली तिघं पुढं चालत आणि मी पाठीमागून व्हिडिओ शूट करत होते. तर स्टेअर्सने गेलो, कारण लिफ्टला खूपच गर्दी होती, कारण क्रिसमस असल्यामुळे आणि रविवार देखील होता त्यावेळी, त्यामुळे खूपच गर्दी दिसत होती. तर फायनली आम्ही मॉलमध्ये एंटर केलं. तर गेम झोनकडे जायचं होतं आम्हाला आणि राईड्स करायचे होते, वैशांतला खेळायचं होतं तिकडे. त्यासाठी आम्ही फर्स्ट फ्लोअरला जाणार होतो. पार्किंग एरियामधून आम्ही फर्स्ट फ्लोअरला जाणार होतो. तर स्टेअर्सने न जाता आम्ही एक्सलेटरने गेलो वरती. तर बघा तुम्ही बघू शकताय, येस, आम्ही एन्जॉय
करण्यासाठी म्हणजे करत होतो खूप तो ते ॲक्च्युली ते मुवमेंट्स वगैरे. वैशांत पुढे जात होता. खूपच गर्दी तुम्ही बघू शकताय, खूप गर्दी होती. आणि आम्ही गेल्यावर एवढी नव्हती, पण गेल्यानंतर 1 तासाने झालं तर खूप गर्दी तिथं वाढलेली दिसत होती. आम्ही फायनली तिथे पोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आम्हाला दिसलं ते ट्री वगैरे खूप छान प्रकारे, शांता ट्री खूप छान प्रकारे सजवलेला दिसला. आणि तिथे खूप छान लाईटिंग वगैरे केलेली. तिथे देखील आम्ही व्हिडिओ शूट केला, फोटो शूट केले. आणि खूप छान बघू शकता किती सुंदर आणि नयनरम्य होतं वातावरण. तिथे बघतच राहावं असं वाटत होतं आणि तिथून बाहेर पडूच नाही असं वाटत होतं. खूप सुंदर. ॲक्च्युली मुलं देखील खूप सुंदर एन्जॉय करत होती. तुम्ही देखील इथं मुलांना घेऊन जाऊ शकता, कारण ख्रिसमस सेलिब्रेशन असल्यामुळे खूप सुंदर डेकोरेशन तिथे केलेलं होतं आणि फोटोशूट पण खूप छान प्रकारे केलं होतं. तर आम्ही देखील खूप सारे फोटोज आणि रील्स वगैरे तिथं तयार केले. येस, तर बघू शकता तुम्ही. आणि तिथं आत्ता एक म्हणजे हे आहे, गार्डन चालू झालं आहे, मॅजिकली विस्परिंग गार्डन असं चालू झालं आहे. नवीन थीम आहे ती. सगळी तुम्ही देखील जाऊन एन्जॉय करू शकता. माझी ही रील मी इन्स्टाला शेअर केली आहे, तर तिथं देखील तुम्ही बघू शकता माझी ती रील. तर त्याचं देखील मी व्हिडिओ शूट इथे शेअर केलेला आहे. येस, बघू शकताय तुम्ही हा व्हिडिओ किती सुंदर आणि किती छान. लोक बघा किती एन्जॉय करतायत. प्रत्येक मोमेंट हे लाईव्हमध्ये एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे आणि त्या क्षणी करणं गरजेचं आहे, कारण तो मोमेंट परत येत नसतो. तर तिथं बरेच लोक फोटोशूट करत होते, त्याचं देखील व्हिडिओ शूट केला, कॅप्चर केला मी इथे. आणि हे बघू शकता किती छान डेकोरेशन केलं होतं. इथे बघा, इथं हे एक नवीन राईड दिसली मला. आता याला काय म्हणतात माहीत नाही आहे, बट तुम्ही देखील ते बघून मला कमेंटमध्ये सांगेल त्याला काय म्हणतात. येस, त्यानंतर आम्ही वैशांना राईड देण्यासाठी पुढे गेलो. ॲक्च्युली तिथून बघू शकता वैशांना पहिल्यांदा बसायचं होतं ते जम्पिंग जॅक्समध्ये त्याला खेळायचं होतं, जम्पिंगमध्ये जायचं होतं. तर तिथं बघण्यासाठी आम्ही निघालो, पण त्याचा मूड खराब झाला कारण तिथे नव्हतं ॲक्च्युली. तर त्यानंतर आम्ही गेलो तिथं. विस्परिंग गार्डन झालं आहे, मॅजिकल विस्परिंग गार्डन. तर ॲक्च्युली ते आजपासून सुरुवात, म्हणजे मंडेपासून, हा कालचा व्हिडिओ आहे, तर आजपासून हे चालू झालेलं असणार आहे. कारण आम्हाला तर सांगितलं होतं की मंडेपासून चालू होणार आहे. तर त्याचं तिकीट काही 80 रुपये समथिंग होतं ॲक्च्युली. तर ते तुम्ही तिथं जाऊन घेऊन ते गार्डन एन्जॉय करू. एंट्री देणार होते ते, आम्हाला एंट्री काही दिली नाही, आम्ही बाहेरून ते सगळं शूट केलं. हे बघू शकता तुम्ही इथे. येस, ओके. इथं प्राईज पण दिली आहे बघा तुम्हाला. 80 1 अडल्ट अँड 1 किड अलाव करणार होते ते आतमध्ये एंट्री. तर खूप सुंदर लाईटिंगचं, आणि हे पहिल्यांदाच मी देखील माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच बघितलं असेल ॲक्च्युली. तर खूप सुंदर डेकोरेशन आणि जे हे हरणींचं वगैरे, नंतर डायनासॉर वगैरे, बटरफ्लायज, खूप सुंदर असं डेकोरेशन गार्डनमध्ये केलं होतं. ते खूप बघण्यासारखं वाटत होतं. येस, बघू शकता तुम्ही देखील. आणि हे नाईटला बघण्याला खूप सुंदर आहे, कारण अजून आम्ही गेलो तेव्हा उजेड होता ॲक्च्युली. तर नाईटला 7च्या नंतर जेव्हा जाल तुम्ही, तेव्हा प्रॉपरली ते विजिबल आणि खूप सुंदर दिसेल तुम्हाला. येस, बघू शकता तुम्ही. मी हा परत एकदा व्हिडिओ पूर्ण केला आहे, पूर्ण राऊंडचा व्हिडिओ केला आहे. तुम्ही तो देखील एन्जॉय करा. इथे खूप सुंदर आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ. आणि बघू शकताय तुम्ही किती छान लोक देखील फोटोशूट करत होते त्याचं आणि एन्जॉय करत होते ॲक्च्युली. हे देखील बघू शकताय. वैशांत, सुमित आणि गीतिशा पुढे बघत होते. त्यांना ते दोघं खूप एन्जॉय करत. वैशांत आणि गीतिशाने खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली. लहान मुलांना या गोष्टी दाखवणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली. आपण घर ते शाळा, शाळा ते घर ह्या गोष्टी करत असतो, त्यावेळी ह्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये आपण दाखवणं खूप गरजेचं आहे. तर त्यानंतर आमचं ते झालं. त्यानंतर वे शेप का सेफ वे बोलतात, ती राईड आम्ही केली ॲक्च्युली. तर त्यासाठी वैशांती लास्ट टाईम मी या व्हिडिओमध्ये दाखली होती, तर आता देखील ती राईड त्याला करायची होती. तर राईड आम्ही त्याला दिली ॲक्च्युली. बघू शकता तुम्ही देखील इथे. याचे चार्जेस आय थिंक 60 रुपीज होते. तर 1-2 राऊंडसाठी 60 रुपीज आम्ही
पे केले आणि तो स्वतः देखील इथं एन्जॉय करत होता, स्वतः चालवायचा प्रयत्न करत होता. हेच त्यानंतर आम्ही तिथं पेमेंट केलं त्यांचं आणि दुसरी राईड करायची होती आम्हाला. मिनी ट्रेन आहे तिथे, टॉय ट्रेन ॲक्च्युली. तर त्या टॉय ट्रेनमध्ये एन्जॉय करणार होतो आणि गीतिशा पण खुश होती. बघू शकता वैशांत पहिला बसला, त्यानंतर मी देखील बसले होते आणि गीतिशाला घेऊन बसले होते. हेच इथे सुमित आमचा व्हिडिओ शूट करत होता, त्याचा देखील मी इथं शूट केलं आहे. आम्ही इथं टॉय ट्रेन एन्जॉय करत होतो. तुम्ही देखील एन्जॉय करा आणि जाणार असेल तर नक्की या राईड मुलांना द्या, कारण खूप खुश होतील मुलं. आम्ही केव्हा पण जातो तर मुलांना ह्या राईड्स आम्ही देतो ॲक्च्युली, कारण हे मोमेंट मोठेपणी आपण करू नाही शकत, बरोबर. त्यामुळे आत्ता देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही देखील हे एन्जॉय केले राईड्स. गीतिशा देखील आतापासून ती एक्सायटेड असते खूप. राईड्स त्या सगळ्या तिने एन्जॉय केल्या, अजिबात ती रडली नाही किंवा काही नाही. तिनं खूप सुंदर प्रकारे साथ दिली. मॉलमध्ये खूप छान खेळत होती, एन्जॉय करत होती. त्यामुळे लहान मुलांना जेवढं आपण बाहेर फिरवू किंवा बाहेरचं वातावरण देऊ, ते खूप एक्सायटेड होतात, ते एन्जॉय करतात. यस, तुम्ही बघू शकता आम्ही कितीही खुश होतो सगळेच एन्जॉय करताना. त्यानंतर वैशांत बस होतं, लंडन बस फिरलं आणि त्यानंतर सुमित आणि गीतिशा इकडे डॉल्फिन राईड करत होते. तर बघू शकताय आणि तोपर्यंत मी इथे माझा देखील व्हिडिओ शूट केला. तुम्ही बघू शकता मी वेट करत होते त्या दोघांचा. हेच इथे राईड संपलेली होती त्यांची. बघू शकता डॉल्फिन राईड लाईटिंग होती. गीतिशा देखील एक्सायटेड होती, अजिबात तिला सोडायचंच नव्हतं तिथे. इकडून दादाची देखील लंडन बसची राईड झाली होती आणि तो देखील खुश होता, एन्जॉय करत होता. इथे आम्ही पेमेंट केलं होतं आणि तिथून पुढे इथे बघू शकता मॉलमध्ये किती छान डेकोरेशन आणि लाईटिंग केलं होतं. ॲक्च्युली दिवसा देखील ते सुंदर वाटत होतं आणि नाईटला देखील. हेच आम्ही ते सेकंड फ्लोअरला गेलो. त्यानंतर तिथून बघू शकता की मॉलमधील सगळं कसं वातावरण खूप सुंदर, लोक किती एन्जॉय करत होते आणि डेकोरेशन बघू शकता. इथं डान्स देखील अरेंज केले होते आणि लोक डान्स करण्यासाठी एन्जॉय करत होते. बघू शकता तो डान्स करण्यासाठी एक माणूस ठेवलेला त्यांनी आणि तो डान्स करत होता. त्याला काय म्हणतात ॲक्च्युली काय माहीत नाही आहे मला, काय म्हणतात हे तुम्ही देखील मला कमेंटमध्ये सांगा नक्की त्याला काय म्हणतात. येस, बघू शकता तो डान्स करत होता. त्याप्रमाणे लहान मुलांना देखील डान्स करायला तिथे लावत होते, बघू शकताय तुम्ही. येस, हा थोडा मॉलचा व्ह्यू घेतला आहे, तुम्ही देखील एन्जॉय करा हा व्ह्यू. आणि या दिवसामध्येच हे लायटिंग वगैरे एक तर दिवाळी सणामध्ये असतं आणि ख्रिसमसला असतं ह्या गोष्टी लायटिंगच्या. तर इथं बघा गीतिशा देखील जीव दाखवते, दोघांची मस्ती चालवत होती पप्पाची आणि गीतिशाची. तर एक जीव दाखवत होते. तर बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आमचा मोर्चा वळाला, तो म्हणजे खाण्यासाठी. तर आम्ही मॉलमध्ये खाण्यासाठी गेलो. तर तिथे बसण्यासाठी अजिबात जागा नव्हती. एका ठिकाणी बसण्यासाठी होती, पण तिथून आम्हाला जे खायचं होतं तिथे खूप लांब होतं. तिथून आम्ही चेंज केला आणि मालगुडीमधून आम्ही डोसे घेतले. एक मसाला डोसा घेतला आणि साधा डोसा घेतला. इथे बघा आमचे सुमित राजे घेऊन येत आहेत डोसा. तर बघू शकताय. तर वैशांतला हा डोसा हा प्रकार खूप आवडतो. तर ते बघू शकता इथं किती छान. आणि सुमितच्या हातामध्ये जो आहे तो मसाला डोसा आहे. तर गीतिशाला मी इथं तोपर्यंत डोसा आणत होते, तोपर्यंत मी केळ वगैरे आणि तिचं काही खाऊ असेल तो चारत होते. तो देखील. आणि वैशांतला बघा कुठेही जाईल तिथं खाण्यासाठी पहिल्यांदा कार्टून लागतं. हे पहिल्यापासून सवय लावली आम्ही. तर ती सवय खूप खराब आहे ॲक्च्युली, बट त्याला लागतो मोबाईल. तो जेवताना मोबाईल मागतो. तर येस, आम्ही देखील डोसा खूप एन्जॉय केला आणि डोस्याची चव खूप सुंदर होती आणि पण क्वांटिटी खूप कमी होती. डोसा खूप छोटा होता, पण त्याचं सांबार, चटणी 3 प्रकारचं, एक तर मसाल्यामध्ये बटाट्याची भाजी होती, मसाला होता आणि चटणी वगैरे होती. त्यानंतर आम्ही गेम झोनकडे गेलो. बघू शकता तुम्ही. आम्ही जात असताना वैशांतची नजर गेम झोनकडे पडली आणि तिथून आम्ही पुढे निघालो. तर तिथे बघा वैशांतला आम्ही ते फोटोशूट केलं, थोडंसं बॉडी दाखवायला सांगितली. तर तो देखील एन्जॉय करत होता.
येस, त्यानंतर आम्ही एंटर केलं गेम झोनमध्ये. गेम झोनमध्ये आय थिंक 1100-2000चं काय समथिंग 1100चं आम्ही कार्ड पेमेंट केलं तिथं, आणि ते तुम्ही कधी पण वर्षभर यूज करू शकता. तर आम्ही ते कार्ड 1100 रुपयाचं कार्ड फिल केलं. तर इथं सुमित करत होता ॲक्च्युली, ते देखील व्हिडिओ शूट केला आहे. प्री पेमेंट आहे, प्रत्येक सगळ्या गेमचं प्री पेमेंट करावं लागतं इथं, आणि त्यामध्ये कोणताही गेम खेळू शकता. तर 1100 रुपये मिनिमम स्टार्ट होतात, तिथून पुढे तुम्ही किती पण करू शकता. येस, बघू शकता तुम्ही इथं पेमेंट करत आहे, आणि गितीशा खूप एन्जॉय करत होती. तिला सगळं काही वेगळं वाटत होतं, आणि ही फर्स्ट गेम झोनमधली तिची राईड असेल ॲक्च्युली, तर ती खूप एन्जॉय करत होती. बघू शकता एक वैशांत पहिला त्याला जायचं होतं की ते जाळीचं जे आहे, म्हणजे काय म्हणतात मी तुम्हाला नंतर पुढे सांगते, तिथं लिहिलेलं आहे ॲक्च्युली. तर बघू शकताय त्याचं पावलं तिकडंच वळत होती, पप्पा तिकडंच जायचं, पहिलं तिकडेच जायचं. तर येस, आम्ही तिथून पुढे गेलो. पहिल्यांदा पेमेंट ते कार्ड द्यावं लागतं, त्याचं कार्ड दिलं आम्ही. त्यानंतर सॉक्स देतात, सॉक्स घालून मग एंट्री करायचं. असं सॉक्स घातले वैशांतने, आणि हाताला एक बेल्ट दिला होता त्याला बांधायला, तर तो बेल्ट लावला, आणि तिथून पुढे तो एन्जॉय करण्यासाठी निघाला. गितीशा माझ्या हातामध्ये होती. बघू शकताय तुम्ही, आणि मुलांना या राईड्स नक्की द्या. ॲक्च्युली एक क्षण परत येत नाही आहेत. मलाच माझे आता खो खोचे दिवस आठवतात की आता ग्राउंडवर जाऊन आपण खेळू शकत नाही आहे त्या गोष्टी मोठेपणी. तर नक्की या लहानपणी गोष्टी मुलांना नक्की द्या, कारण त्या एक मेमोरीज म्हणून राहतात लक्षात. त्यानंतर आम्ही किड झोन, म्हणजे लहान मुलांचं असतात त्या झोनमध्ये गेलो. गितीशा खूप एन्जॉय करत होती, बलून खेळत होती, खूप सुंदर सुंदर. बघा, तर तिला बलूनमध्ये बसवलं मी, तर ती खूप एन्जॉय करत होते. तर गितीशापेक्षा थोडी मोठी मुलं होती, पण ती पण एन्जॉय करत होती. पण गितीशा खूप छान प्रकारे खेळत होती, तिला हे सगळं नवीन वाटत होतं, आणि ती सगळीकडे एन्जॉय करत होती. एवढे सारे बलून बघून ती खूपच एक्सायटेड झाली, आणि बघू शकता तुम्ही किती छान एन्जॉय करते ती. पुढे तिने खूप सुंदर सुंदर मुमेंट्स केलेले आहेत या ह्याच्यामध्ये. बघू शकताय तुम्ही किती छान ती खेळत होती. ते इकडे वैशांत देखील खूप एन्जॉय करत होता, त्याचं देखील आम्ही ते व्हिडिओ शूट केलं आहे. तो गितीशाकडे येत होता गितीशा खेळण्यासाठी, गितीशा इथे खेळत होती, आणि तो पण गितीशाकडे येत होता. त्यानंतर ते पप्पा शूट करताय, ते व्हिडिओ करतायत, तिकडे बघून थोडं स्माईल करायला सांगितली, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर आम्ही इथे राऊंड होतं, त्याच्यामध्ये खेळत होती ती, खेळ लागली. हां, इथून तुमची सगळे आम्ही थोडंसं इथे बघा तुम्ही सगळ्या राईड्स याच्या एन्जॉय करत आहेत ते.
फायनली तर सगळ्या राईड्स आमच्या कंप्लीट झाले होते आणि आम्ही गेम झोन आता लिव्ह करणार होतो. जाता जाता वैशानला हे गेम आवडला आणि तो खेळत होता ॲक्च्युली. त्यात एकच रिंग पडली आणि दुसऱ्या रिंगला तो आऊट झाला. तर तिथून म्हटलं वैशानला आपण आता थकलो आहोत, आपण जाऊयात आता घरी. तर तो पण डोक्याला मारून घेतला, मम्मी काय केलं आहे ॲक्च्युली, रॉंग झालं मम्मी, अजून पैसे इन्सर्ट कर. म्हटलं आता नाही, आपण नेक्स्ट टाईम आलो ना पहिल्यांदा हाच गेम खेळूया आणि मग नंतर वैशान देखील ॲग्री झाला. मग आम्ही तिथून पुढे निघालो. येस, इथे जाता येता मी थोडं शूट केलं, ती एन्जॉय करू शकता. आम्ही इथं फाइंड आउट बघू शकता इथं किती जेवायला देखील आणि त्या रेस्टॉरंट्समध्ये किती गर्दी होती ॲक्च्युली. म्हणजे जो खाण्याचा पार्ट होता, खाण्याचा भाग होता, तिकडे किती लोक जमली होती बघू शकता. इथे थोडंसं आम्ही एन्जॉय केला. सुमितने देखील फ्लाय करायचं होतं. तिथे एक पिक्चर होता त्यावर हे केलं ॲक्च्युली. सगळ्यांनी फोटो काढले आम्ही, तर मी देखील काढला, बघू शकते. फायनली येताना लिफ्टला देखील खूप गर्दी होती. कशी लिफ्ट आम्हाला मिळाली आणि आम्ही लिफ्टमध्ये आलो. तर गीतिशा देखील खूप एन्जॉय करत होती, सगळ्यांना येता जाता टाटा करत होती. लाईट्स तिला दिसल्या, फॅन दिसल्या की ते ओ असे करून दाखवते फिंगर्सने. तर बघू शकता आम्ही फायनली निघालो. तरी देखील खूप गर्दी अजून येतच होते लोक, कारण आम्हाला निघायला ॲक्च्युली 6:40 समथिंग झाले होते. आम्ही आलो होतो 3-3:30च्या दरम्यान आलेलो.